नमस्कार. आज आपण पळी पापड अगदी अचूक पद्धतीने कसे तयार करायचे ते बघणार आहोत. एक वेळा केलेले हे पळी पापड तुम्ही 2 वर्षापर्यंत आरामात खाऊ शकतात. अजिबात खराब होत नाही. शिवाय कमी मेहनतीमध्ये मस्त असे हे पापड बनून तयार होतात. तर यासाठी लागणारं पाण्याचं अगदी अचूक प्रमाण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी साबुदाणा 1 वाटीभर घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर हा पाव किलो एवढा साबुदाणा आहे. आता एखाद्या पातेल्यामध्ये हा साबुदाणा काढून घेऊ आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आपण नेहमी उसळसाठी किंवा साबुदाण्याच्या खिचडीसाठी जो साबुदाणा वापरतो तोच मी इथे घेतलेला आहे. आता 2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण नेहमी उसळ करण्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा आपल्याला रात्रभर इथे भिजवून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा कसा भिजला ते आपण इथे पाहूया. तर साबुदाणा छान भिजला गेलेला आहे, फुलून वर आलेला आहे आणि दाणा सुद्धा मस्त असा मऊ झालेला आहे. आता हा साबुदाणा छान मोकळा आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्याला शिजवायचा आहे, त्यासाठी सर्वात आधी हा मोकळा करून घेणं गरजेचं आहे. आता इथे आपल्याला हा साबुदाणा शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे. पाण्याचं अचूक प्रमाण असणं फार महत्त्वाचं आहे. पाणी जर कमी झालं तर ह्या ज्या साबुदाण्याचे पळी पापड आहेत किंवा या पापड्या आहेत त्या चिरल्या जातात, फुटतात. तर आता यासाठी आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते 5 पट घ्यायचं आहे. 1 वाटी आपण साबुदाणा घेतला त्यासाठी बरोबर त्याच वाटीने मोजून 5 वाट्या एवढं पाणी मी गरम करायला या पातेल्यामध्ये ठेवणार आहे. जर तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलोच्या प्रमाणात हे पापड करणार असाल तर साबुदाणा एखाद्या भांड्याच्या साहाय्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने मोजून 5 भांडे पाणी इथे घ्यायचं आहे. आता हे पाणी शिजतं आहे तोपर्यंत आपल्याला इथे काही तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे मस्त असे खिसून घ्यायचे आहेत. तर अगदी सुरुवातीलाच बटाटा खिसू नका, कारण तो काळा पडतो. आणि इथे 5 ते 7 हिरव्या मिरच्यांची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर चवीसाठी आपल्याला इथे मीठसुद्धा लागणार आहे. तर बटाटा आपण थोड्या वेळाने खिसणार आहोत, तो मी खिसून तयार करून ठेवणार आहे. आता इथे जे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी इथे गरम झालेलं आहे, अजून उकळी आलेली नाही. आता मी काय करते, यातलं जे 1 वाटी भरून पाणी आहे ते गरम पाणी मी इथे एका पातेल्यामध्ये काढून घेते आहे आणि हे पातेल्यातलं पाणी झाकून ठेवायचं आहे. आपण हे नंतर वापरणार आहोत. तर आता या पाण्यामध्ये जी मिरचीची पेस्ट आहे ती घालून घेऊया. मिरचीची पेस्ट किंवा तुम्ही इथे लाल मिरची वापरू शकता, चिली फ्लेक्स वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मीठ मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवून मोकळा करून घेतलेला साबुदाणा ॲड करायचा आहे. ज्याही पातेल्याने तुम्ही साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने मोजून 5 भांडे किंवा 5 पातेले भरून पाणी इथे वापरायचं आहे. पाण्याचं हे अगदी अचूक प्रमाण आहे. जर हे मिश्रण कमी शिजलं, कच्चं राहिलं, पाण्याचं प्रमाण कमी झालं तरी हे जे पापड आहेत ते खराब होतात, फुटतात आणि त्याला टिचा जातात किंवा त्याला चिरा जातात आणि पापड खराब होतात. केलेली सगळी मेहनत वाया जाते. आता इथे साधारण 10 ते 12 मिनटं हे जे मिश्रण आहे ते मस्त असं शिजत आहे. त्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे आणि जे पाणी मी पातेल्यात वेगळं काढून घेतलेलं होतं गरम, ते अजूनही मी इथे वापरलेलं नाही. जसजसं हे मिश्रण शिजत जातं तसतसं याला छान अशी चकाकी येते, शिवाय ते घट्ट होतं. आता तुम्ही इथे पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते असं दाटसर झालेलं आहे. आता या स्टेजला इथे जे पाणी आपण 1 वाटी भरून पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी इथे ॲड करायचं आहे. तर पूर्ण 1 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे. आता इथे बरोबर 5 वाट्या पाणी झालेलं आहे. सुरुवातीला आपण गरम पाणी बाजूला काढून घेतलेलं होतं. जर तुम्हाला 5 भांडे पाणी एकदाच घालायचं नसेल तर 1 भांडं पाणी तुम्ही वेगळं गरम करून ठेवू शकता. आता इथे जे बटाटे 2 घेतलेले होते त्याची साल काढून बटाटा व्यवस्थित पाण्यामध्येच खिसून घेतला. 2 पाण्याने हा खीस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा खीस आपल्याला शेवटी यामध्ये ॲड करायचा आहे. सुरुवातीला जर बटाट्याचा खीस घालून घेतला तर तो खूप जास्त शिजतो, मऊ होतो आणि दिसत नाही. म्हणून थोडं शेवटी घालायचं आहे, कारण बटाट्याचा खीस शिजण्यासाठी खूप जास्त वेळ घेत नाही.
आता या मिश्रणामध्ये बटाट्याचा किस घालून घेतल्यानंतर साधारण अर्धा ते 1 मिनिट हे मिश्रण छान असं शिजवून घेतलं. मस्त असं दाटसर झालेलं आहे, रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे, मस्त अशी चकाकी आलेली आहे. आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटं हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर याचे पडीपापड आपण घालणार आहोत. तर मी आता आलेली आहे गच्चीवर. गच्ची व्यवस्थित स्वच्छ मी झाडून घेतलेली आहे आणि असा एक पॉलिथिनचा जो कागद आहे, पेपर आहे, प्लास्टिक पेपर, तो मी इथे अंथरून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे पडीपापड असे घालायचे आहेत. पापड घालत असताना ते खूप जास्त बारीक घालायचे नाही, कारण वाळल्यानंतर ते अधिकच बारीक होतात. गच्ची व्यवस्थित झाडून घ्यायची आहे, म्हणजे जी धूळ माती आहे ती यावर लागत नाही आणि पापड खराब होत नाही. सकाळी साधारण 10:30 वाजता मी पापड घातलेले होते आणि आता 5:30 वाजलेले आहे. एक बाजू पापडाची वाळलेली आहे, बाजू याची आता जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे. दोघं बाजूंनी व्यवस्थित पापड मस्त असे वाळवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे एक बाजू अजूनही ओली आहे. तर तुम्हाला इथे मी पापड थोडा जवळून दाखवते. हे बघा, अगदी मस्त असा ट्रान्सपरंट हा पापड तयार होतो आणि एका दिवसामध्ये व्यवस्थित वाळून जातात हे पापड. कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतल्यानंतर हे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 2 वर्षापर्यंतही टिकवून ठेवू शकता, खाऊ शकता. पापड छान इथे तयार झालेले आहे. तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवते. घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर 76 पापड तयार झालेले आहेत आणि पापड तुम्ही पाहू शकता, मस्त असा तिप्पट फुलून तयार झालेला आहे. छान पापड तयार झाला. तर इथे या पापडांच्यासाठी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या. त्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण. कच्चं राहिलं तरी पापड खराब होतात. छान इथे हे पापड तयार झाले. एकही पापड आपला इथे फुटलेला नाही किंवा त्यावर चिरा गेलेल्या नाही. असा मस्त कुरकुरीत हा पापड तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा.